विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 14.1 इयत्ता 8वी चक्रवाढ व्याज यामधला आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे बघितलेलं होतं आणि सराव संच सोडवलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग कुठे कुठे करता येतो आणि त्या सूत्रांचा उपयोग करून आपण सराव संच 14.2 सोडवणार आहोत. तर चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग आपल्याला रास काढण्याचं जे सूत्र आपण वापरतो त्याचा दैनंदिन जीवनामधली उदाहरणं सोडवण्यासाठी उपयोग होत असतो. आता उदाहरणार्थ लोकसंख्या वाढ, मग ती कितीने वाढली किंवा लोकसंख्या घट झालीये तर ती कितीने घट झाली. एखाद्या वाहनाची जर किंमत कमी होते तर ती प्रत्येक वर्षी किंमत कितीने कमी होते यासाठी आपल्याला करता येतो. तर उदाहरणार्थ एखादी वस्तू काही काळ वापरून विकल्यास तिची किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी होते. तर ती जी खरेदी किमतीपेक्षा कमी झालेली किंमत असते तिला घट किंवा घसारा म्हणतात. आणि हा जो घसाऱ्याचा दर आहे तो नेहमी ऋण घेतात. आणि ही कमी झालेली जी किंमत आहे ती काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग केला जातो. जसा घसारा काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग होतो त्याचप्रमाणे जर वाढ झाली असेल तर त्यासाठी सुद्धा आपण या चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करत असतो. आता आपण एक एक उदाहरण घेऊन पाहूया की आपण त्या सूत्राचा उपयोग कसा करतोय. तर पहिलं आपण जे सराव संच सोडवतोय तो आहे 14.2. तर पहिला प्रश्न आहे की एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील. आता या इथे आपल्याला चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे त्याचा उपयोग करायचा आहे. तर म्हणजे काय, तर त्या उड्डाणपुलावर बांधकामावर काम करण्यासाठी सुरुवातीला 320 मजूर होते. म्हणजे पी म्हणजे मुद्दल जी आहे ती आहे 320. ती मजुरांची संख्या आहे. आता दरवर्षी काय होतंय तर 25% मजूर वाढवण्यात आले म्हणजे इथे वाढ होते. जेव्हा वाढ होते तेव्हा आपण ते धनच घेतो. पण जेव्हा घट होते तेव्हा मात्र आपण तो जो वाढीचा दर असतो तो ऋण घेत असतो. तर इथे आपण 25 लिहिलेलं. त्यानंतर 2 वर्षानंतर म्हटलंय म्हणजे आपली मुदत जी आहे ती आहे 2 वर्षे. तर 2 वर्षानंतर कामावर किती मजूर असतील. आता वाढ होतीये म्हणजे सुरुवातीला जेवढे मजूर आहेत त्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे नंतरची जी मजुरांची संख्या असणार आहे ती ह्या 320 पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय काढायचंय तर इथे आपल्याला ए काढायचंय. ए काढायचंय म्हणजे रास काढायचंय. तर चक्रवाढ व्याजाने रास काढायचं सूत्र काय आहे, ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा n वा घात. तर पी किती आहे, पी आहे 320. 1 अधिक दर आहे 25 भागिले 100 आणि त्याचा n वा घात आणि n किती आहे 2. आता इथे बघा 25 आहे आणि भागिले 100 आहे तर आपल्याला इथे भाग आपण देऊ शकतो. तर 25 एके 25, 25 चोक 100. मग इथे काय येणार 320 गुणिले 1 अधिक 1/4 त्याचा वर्ग. आता 1 अधिक 1/4 म्हणजेच काय, तर ह्याचा आपण पाया समान केल्यावर काय होईल, या 4 ने इथे गुणलं तर येणार 4 आणि हा 1 म्हणजे 4 अधिक 1 5/4 चा वर्ग. म्हणजे काय येईल बघा 320 गुणिले 5/4 गुणिले 5/4. 2 वेळा वर्ग करणार म्हणजे आपण 2 वेळा गुणणार. म्हणजे काय होईल बघा आता इथे भाग लावल्यावर 4 ने इथे भाग जाईल 8 चोक 32 0 4 दुने 8 0. म्हणजे इथे काय येणार 20 गुणिले 5 गुणिले 5. म्हणजे काय आलं बघा, तर 20 गुणिले 5 आणि गुणिले 5 म्हणजे 20 गुणिले 25 म्हणजे किती येईल 25 दुने 25 शून्य शून्य 25 दुने 50 म्हणजे किती आलं, ए किती आला आपला तर 500. तर म्हणजे रास आली म्हणजेच काय आलं तर 2 वर्षानंतर
किती कामावर किती मजूर असतील ते आलं. म्हणून इथे आपण उत्तर कसं देणार? म्हणून 2 वर्षानंतर त्या कामावर 500 मजूर असतील. कळलं? तर याच पद्धतीने आपण दुसरं सोडूया. बघा इथे काय आहे? एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल, तर 2 वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील? तर बघा सुरुवातीला मेंढ्यांची संख्या किती आहे? 200. म्हणून पी मुद्दल आली 200. नंतर काय म्हटलंय त्यांनी? तर दरवर्षी 10% ने वाढ होते. म्हणजे वाढीचा जो दर आहे तो आहे 10. आणि 2 वर्षानंतर आपल्याला त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील हे काढायला सांगितलंय. तर n बरोबर काय आहे? 2 वर्ष. आणि आपल्याला 2 वर्षानंतरची मेंढ्यांची संख्या म्हणजे साहजिकच वाढ होते म्हणजे 200 पेक्षा ती जास्त असणार आहे. म्हणजेच आपण इथे काय काढणार आहोत? A काढणार. A म्हणजे रास काढणार. तर बघा रास काढताना आपण काय करणार? किमती घालूया. 200 1 अधिक दर आहे 10 भागिले 100 त्याचा n भागात म्हणजे 2. बघा 200 इथे बघा 1 0 म्हणजे 10 एके 10 10 10 100 असा भाग लागला इथे. आणि हा आपण तिरकस गुणाकार करणार. 10 गुणिले 1 10 आणि हा गुणाकार 1 गुणिले 1 1 म्हणजे 10 अधिक 1 11 म्हणजे 11 भागिले 10. म्हणजे काय येईल? 200 गुणिले 11 भागिले 10 गुणिले 11 भागिले 10 वर्ग आहे. आता याला आपण सोपं रूप देऊया. 0 0 गेला. तर राहिलं काय? 2 गुणिले 11 गुणिले 11 11 गुणिले 11 11चा वर्ग 121. म्हणून A किती आलं? 2 एके 2 बे 2 4 बे एके बे 242. 242 हे काय झाली? तर 2 वर्षानंतर मेंढ्यांची संख्या. म्हणून 2 वर्षानंतर मेंढपाळाकडे 242 मेंढ्या असतील. जर त्यांनी असं विचारला असता प्रश्न की किती मेंढ्या मेंढ्यांची वाढ झाली हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला इथे आय काढावा लागणार. म्हणजे ए मधून पी वजा करावा लागणार. पण आपल्याला तसा प्रश्न विचारलेला नाहीये. आपल्याला 2 वर्षांनंतरच्या मेंढ्यांची संख्या विचारलेली. म्हणून आपण फक्त रास काढले. कळलं? तिसरा प्रश्न आहे. एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल, तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे? म्हणजे काय दिलेले आहे त्यांनी? अभयारण्यातील झाडांची संख्या दिलेली आहे सुरुवातीला. आणि ती किती दिलेली आहे? 40,000. म्हणजे पी आपले आहे 40,000. त्यानंतर 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवलंय. म्हणजे वाढ आहे, वृक्षवाढीचा दर आहे तो आहे 5. तर आपल्याला 3 वर्षानंतरची झाडांची संख्या काढायची. तर वाढ होतेय म्हणजे 3 वर्षानंतरची झाडांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काढावं लागणार ए. ए म्हणजे रास. बघा पी दिलेला आहे 40,000 अधिक वाढीचा दर आहे 5 भागिले 100 त्याचा तिसरा घात. आता इथे भाग जाईल बघा. 5 एके 5 5 दुणे 10 म्हणजे 20 आलं. म्हणजे इथे काय येणार? 40,000 आणि बघा इथे तिरकस गुणाकार केल्यावर काय होईल? 20 एके 20 1 गुणिले 1 1 म्हणजे 20 अधिक 1 21 भागिले 20 त्याचा तिसरा घात. म्हणजे येणार 40,000 आणि 21 भागिले 20 आपण 3 वेळा गुणणार. आता इथे कसा भाग जाईल बघा. प्रथम हे 0 आपण घालूया. या 2 ने बे दुणी 4 0 बे एके बे 0 आणि बे पंची 10. म्हणजे इथे काय उरलं बघा. 5 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21.
आता या इथे 21 गुणिले 21 जे आहे तो आपण काय करू शकतो, त्याचा वर्ग लिहू शकतो. म्हणजे काय येणार, 5 गुणिले 21 गुणिले हा जो 21 गुणिले 21 त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, त्याचा वर्ग. 21 गुणिले 21, 21 चा वर्ग किती येतो, 441. त्यानंतर आपण काय करणार, 441 ला 21 ने गुणणार. तर 441 ला 21 ने गुणल्यानंतर काय येईल, 5 गुणिले आपण 441 ला 21 ने गुणू. 1 एके 1, 4 एके 4, 4 एके 4, 2 एके 2, 2 चोक 8, 2 चोक 8, 1, 4 अधिक 2 6, 8 आणि 4 12, 9. म्हणजे किती आलं, 9261. आता या 9261 ला आपण 5 ने गुणणार. 5 एके 5, 6 पंचे 30, हातचे आले 3, 5 दुणे 10 आणि 3 13, हातचा आला 1, 5 9 45 आणि 1 46. म्हणजे आपल्याला ती जी संख्या आहे, म्हणजे वृक्षांची जी संख्या आहे ती आलेली आहे 46,305. तर आपल्याला प्रश्न काय विचारला तसं आपण उत्तर देणार. म्हणून ही ए ही रास आले वाढलेल्या वृक्षांची संख्या 3 वर्षानंतर अभयारण्यातील वृक्षांची संख्या 46,305 असली पाहिजे. किती असली पाहिजे असं त्याने विचारलंय. त्याप्रमाणे आपण उत्तर लिहू. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे 4था. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा किती कमी होईल? आता बघा, मशीनीची जी खरेदी किंमत आहे सुरुवातीची ती आहे 2,50,000 आणि घसाऱ्याचा जो दर आहे, घसाऱ्याचा म्हणजे त्याची किंमत कमी झालेली आहे, तो दर आहे 10%. आता इथे घट होते आहे म्हणून आपण घसाऱ्याचा दर जो आहे तो ऋण घेतलेला आहे. मी आधी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा घट होते तेव्हा आपण ती जी किंमत आहे ती ऋण घेतो. आणि आपल्याला 2 वर्षानंतर मशीनची किंमत कितीने कमी होईल ते विचारलेलं आहे. म्हणजे मूळची जी मशीनची किंमत आहे त्याच्या 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल ते आपल्याला काढायचं आहे. कितीने कमी होईल ते नाही म्हटलेलं आहे. तर किती कमी होईल असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, हे गणित सोडवणार आहोत. तर प्रथम आपण ए काढणार. ए म्हणजे व्यास आधी रास आधी आपण काढणार. तर रास बरोबर पी आहे 2,50,000. 1 अधिक आर आहे. आता इथे अधिक नाही येणार. इथे काय येणार आता, ऋण. कारण इथे आर चे जी चिन्ह आहे ते ऋण आहे. ऋण 10 भागिले 100 त्याचा दुसरा घात. 2,50,000. आता इथे बघा तिरकस गुणाकार आपण करणार. 100 एके 100, 10 एके 10 हे वजा होणार भागिले 100 त्याचा दुसरा घात. 2,50,000. 100 भागिले 10 90, 90 भागिले 100 त्याचा दुसरा घात. आता हे आपण 2 वेळा गुणणार. 90 भागिले 100 2 वेळा गुणणार. आता बघा इथे जेवढे शून्य आहेत अंशाला आणि छेदाला ते जातील. आणि आता राहिलं काय इथे 25 गुणिले 90 गुणिले 90. ए येणार
25 गुणिले 90 गुणिले 90 काय येणार? 9 9 81 आणि 2 शून्य. आणि 25 गुणिले 8100 यांचा गुणाकार आपण करणार. 0 0 25 एके 25 याले 2 25 8 200 अधिक 2 202 म्हणजे किती आलं बघा? 2,02,500. म्हणजे सुरुवातीला आपले किती होते? 2,50,000 होते आणि आता इथे हा जो आपण जी किंमत काढलेली आहे 2 वर्षांनंतरची ती आलेली आहे ती त्यापेक्षा कमी आहे, कारण घट झालेलं आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की घट किती झालेली आहे, किती कमी झालेली आहे, खरेदी किमतीपेक्षा ती किंमत जी आहे कितीने कमी झालेली आहे. तर हे काढण्यासाठी आपण काय करणार? त्यांची वजाबाकी करणार. म्हणजे कोणाची वजाबाकी करणार? सुरुवातीला जी खरेदी किंमत होती त्यामधून ही जी रास आलेली आहे ती वजा करणार. मशीनची कमी झालेली किंमत कशी काढणार आपण? बरोबर, मशीनची खरेदी किंमत वजा रास. म्हणजे मशीनची खरेदी किंमत होती 2,50,000 आणि रास किती आलेली आहे? यांची वजाबाकी केल्यावर किती येतं बघा, करून दाखवते तुम्हाला मी. हे 0 5 7 4 म्हणजे किती आलं? 47,500 रुपये. म्हणून मशीनची 2 वर्षानंतर खरेदी किमतीपेक्षा किती किंमत कमी होईल? तर 47,000 रुपये, 47,500 रुपये एवढी कमी होईल. आपण आता उत्तर कसं लिहिणार? 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा 47,500 रुपयांनी कमी होईल. तुम्ही लेखी गणितामध्ये आपण उत्तर हे लेखी स्वरूपात लिहिणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे. एका मुद्दलाची दर साल दर शेकडा 16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036.80 रुपये झाली, तर 2 वर्षात झालेले व्याज किती? आता बघा, एका मुद्दलाची म्हणजे आपल्याला मुद्दल माहित नाहीये. दर साल दर शेकडा 16 दराने, दर माहितीये, हा व्याजाचा दर आहे 16. रास दिलेली आहे, 2 वर्षाची रास दिलेली आहे, ती आहे 4,036.80. 2 वर्षाची दिलेली आहे म्हणून मुदत आहे 2 वर्षे. तर 2 वर्षात झालेले व्याज किती काढायला सांगितले. म्हणजे इथे आपल्याला व्याज पण काढायचंय आणि इथे आपल्याला मुद्दल पण काढायचे. कळलं? तर आपण प्रथम काय करणार? आपण पहिला रास लिहूया, कारण आपल्याला रास दिलेली आहे. रास आहे A बरोबर P गुणिले 1 अधिक R भागिले 100 त्याचा n-वा घात. आता रास आहे 4,036.80 बरोबर P आहे. P आपल्याला काढायचंय. 1 अधिक R आहे 16 भागिले 100 त्याचा n-वा घात म्हणजे 2. आता बघा, इथे आपण काय करणार? इथे आपण या भागाला सोपं रूप देऊया. तर इथे 4 ने भाग जाईल. 4 चोक 16, 4 दुने 8, 4 पंचा 20. आता पुढे त्याला इथे पाया समान करूया. म्हणजे काय येईल? 4,036.80 बरोबर P गुणिले 1 अधिक 4 भागिले 25 असं आलेलं आहे. तर आपण काय करणार? ह्याचा पाया समान करणार. बघा, इथे 25 ने गुणलं येणार 25, इथे 4 ने गुणलं येणार 4 म्हणजे 25 अधिक 4 29 आणि हा छेद तसाच राहणार.
त्याचा वर्ग. इथे आहे 4036.80. आता हे 4036.80 आपण कसं लिहूया? त्याचं अपूर्णांक चिन्ह काढूया. म्हणजे तेवढे शून्य छेदाला एकावर येतील. आणि इथे आपण ही संख्या अशीच लिहूया. आता बघा काय करूया, आपल्याला पी काढायचंय. तर पी आपण एका ठिकाणी ठेवणार आणि त्या बरोबरच्या ज्या संख्या आहेत त्या पलीकडे आपण नेणार. तर पलीकडे नेताना काय होणार? तर इथला जो छेदाला जी संख्या आहे ती अंशाला जाईल आणि अंशाची जी संख्या आहे ती छेदाला येईल. तर इथे वर्ग आहे म्हणजे त्याचा वर्ग होणार. आणि हे 25 गुणिले 25 अंशाला गेले आणि 29 गुणिले 29 छेदाला आले. आता बघा काय करायचंय, इथे सोपं रूप द्यायचंय. तर सोपं रूप देताना इथे बघा 25 एके 25, 25 चोक 100. त्यानंतर ह्या 4 ने अंशाला भाग जातो. 4 एके 4, 0, 4, 3 ला परत भाग जात नाही म्हणून 0. त्यानंतर 9 चोक 36, 36 आहे बघा. त्यानंतर 8 ला भाग जातो. 4 दुणे 8 आणि 0. मग इथे काय काय राहिलं बघा. 1 0 0 9 2 0 गुणिले 25 भागिले 29 गुणिले 29. आता या इथे छेदाला 29 गुणिले 29 आहे आणि अंशाला ही संख्या आहे. तर शक्यतो त्याला भाग जाणाऱ्या संख्या असतात. तर आपण ह्या 29 ने अंशाला आपल्याला काय करायचंय? भाग लावायचंय. तर 29 ने कसा भाग लागेल तर आपल्याला भाग लावून बघावं लागणार. बघा आपण या संख्येला 29 ने भाग लावूया. कसा भाग लागेल? 29 9 त्रिक 27 3 दुणे 6 7 8 29 त्रिकचा भाग लागेल. 29 त्रिक 9 त्रिक कारण 4चा भाग लावला तर 9 चोक 36, 4 दुणे 8 आणि 8 नी 3 11. 100 पेक्षा मोठी संख्या येते म्हणून आपण 3चा भाग लावूया. 9 त्रिक 27 राहिले 2, 3 दुणे 6 7 8. बघा किती राहिलं? 3 1 13 राहिले. आता आपण काय केलं? वरून 9 घेतले. आता इथे आपण कसा भाग लावणार? इथे आपण बघायचं, ही जी दशक स्थानचा जो अंक आहे ना त्याला गुणून बघायचं. तर त्याच्यामध्ये जर आपण 7 दुणे 14, 6 दुणे 12, 6चा जर लावायला गेलो तर 6चा भाग 9 चोक 9 सक 54, हातचे आले 5 आणि 6 दुणे 12 आणि 5 येतं 17 म्हणजे 6चा लागणार. 5चा पण नाही लागणार. आपण 4चा लावून बघूया. 9 चोक 36 राहिले 3, 4 दुणे 8 नी 3 11. तर 4चा भाग लागतो. 9 चोक 36 आपल्याला हे गुणाकार करून बघावं लागणार. 9 चोक 36 राहिले 3, 4 दुणे 8 नी 3 11. किती राहिले? 3 आणि 2 23 राहिले. आता आपण वरून घेतले 2. आता इथे कितीचा भाग लागतो? 29 10 290 म्हणजे 8चा लागू शकतो. 9 8 9 72 राहिले 7, 8 दुणे 16 आणि 7 लागतो 8चा भाग. तर 8 9 72 राहिले 7, 8 दुणे 16 आणि 7 23. बघा पूर्ण भाग लागला. आणि हा वरचा 0 घेतला त्याला शून्याचा भाग लागला. म्हणजे आपलं उत्तर आलं 3480. म्हणजे आपण जे पी काढतो आहे त्यामध्ये आपला भाग लागला. बघा आपण इथे 29 ने एका 29 ने आपण भाग लावलाय. 29 एके 29 आणि आलं 3480. आता ह्या दुसऱ्या 29 ने पण लागतो का बघायचा. तर इथे 29 एके 29 लागेल. राहिले किती? 9 नी 5 14 म्हणजे 5 राहिले आणि 29 दुणे आणि हा राहिला 0. म्हणजे आपलं इथे काय आलं? 120 गुणिले 25. 120 गुणिले 25
किती येतं 25 शून्य शून्य 25 दुने 50 राहिले 5 25 एके 25 आणि 5 30 झालं 3000. म्हणजे आपली जी मुद्दल आहे ती आली 3000. आपल्याला मुद्दल काढायची होती ती आपल्याला मुद्दल मिळाली. आता यानंतर आपल्याला त्यांनी विचारलंय व्याज किती. तर व्याज काढायचं सूत्र काय आहे आय बरोबर ए वजा पी. ए किती होतं 4036.80. त्याच्यामधून आपण 3000 वजा करणार. बघा हे 80 तसेच राहणार आणि 3000च्या मधून गेलं तर इथे 4 मधून 1 गेला 3 गेले 1 राहिला 1036. म्हणून आपलं व्याज आलं 1036.80 रुपये. आपल्याला पी आणि आय काढायला सांगितलं होतं. तर आपण आता इथे आपण ते उत्तर लिहूया. मुद्दल बरोबर 3000 रुपये आणि 2 वर्षात झालेले व्याज 2 वर्षाचे व्याज बरोबर 1036.80 रुपये. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवले. आता बघा पुढचं 6वं गणित. 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने दर साल दर शेकडा 12 दराने कर्जाऊ घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील. आता हे कर्ज म्हणून घेतलेली रक्कम आहे 15,000 रुपये. तर आपण जेव्हा 3 वर्षांनी कर्ज फेडणार तेव्हा ती नक्कीच रक्कम त्या 15,000 पेक्षा जास्त असणार आहे. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा पी दिलेली आहे मुद्दल 15,000 दर आहे 12 आणि ती किती वर्षासाठी कर्ज घेतलंय तर 3 वर्षासाठी. तर फेडताना आपण किती रक्कम देणार फेडताना आपण मुद्दल अधिक व्याज असं देणार आहोत. तर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच रास आपल्याला काढायचंय. तर रास काढण्यासाठी आपण काय सूत्र लिहिलं ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा n भागात. पी आहे 15,000 1 अधिक आर आहे 12 भागिले 100 आणि त्याचा तिसरा घात. आता इथे आपण काय करूया हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा याचा आपण जर ह्याला भाग लावला तरीही चालेल. तर ते आपण भाग लावूया 4 त्रिक 12 4 दुने 8 4 पंचा 20 जसं मगाशी आपण केलेलं होतं तसं. इथे बघा 15,000 हे 25 एके 25 आणि हा 3 गुणिले 1 3 म्हणजे 25 अधिक 3 येणार 28. बघा इथे आपण काय केलेलं आहे इथे आपण गुणाकार कसा करतोय मी ते प्रत्येक वेळेला लिहित नाहीये. 25 एके 25 25 आणि 3 एके 3 3 आणि छेदाला 25 आहे बघा असा भाग येतोय तो. तर 25 अधिक 3 28 भागिले 25 त्याचा तिसरा घात. म्हणजे इथे काय येणार 15,000 गुणिले 28 भागिले 25 गुणिले 28 भागिले 25. आता बघा या 25 ने भाग जाणार या इथे तर कसा जाणार 25 चौक 150 600 आलं आणि हा 25 दुणे 50 10 उरले 25 चोक 100 म्हणजे राहिले 24. म्हणजे इथे आपल्याला काय आलं 24 गुणिले 28 गुणिले 28. हा अजून एक 28 आहे 3 वेळा 28 भागिले 25 ने गुणतोय तर 3 वेळा येणार आणि इथे येणार अजून एक 28 आणि छेदाला येणार 25. कळलं. आता इथे बघा इथे 2 हे जे 28 गुणिले 28 आहेत जर तुम्हाला त्याचा वर्ग सहज काढता येत असेल तर तुम्ही ते काढू शकता. जर तुम्हाला वर्ग कसा करायचा 2 अंकी संख्यांचा हे जर माहित नसेल तर तुम्ही माझ्या आय बटनवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ते करता येतं आणि ते केल्यामुळे काय होतं आपली वेळ वाचू शकतो. 24 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 28 28 चा वर्ग येतो 784 भागिले 25. आता बघा इथे आपल्याला ह्यांचा गुणाकार करायचा तर हा आपल्याला गुणाकार करावा लागणार 784 गुणिले 28. बघा आता यांची आपण बेरीज करूया 2 8 आणि 7 15 हातचा आला 1 6 आणि 3 9 6 आणि 5 11 हातचा आला 1 2 म्हणजे इथे 28 आणि 784 ची बेरीज झाली 21,952 भागिले 25. आता याला आपण काय करायचं 24 ने गुणायचं
तर 24 ने गुणल्यावर काय येईल बघा, 4 दुने 8, 5 चोक 20, राहिले 2, 9 चोक 36 आणि 2 38, 3, 4 एके 4 आणि 3 7, 4 दुने 8 अधिक 2 ने गुणणार आपण आता, पहिलं 0, बे दोणे 4, 5 दुणे 10चा 0, हातचाला 1, 9 दुणे 18 आणि 1 19, हातचाला 1, बे एके बे आणि 1 3 आणि बे दोणे 4. किती आले 8 4 8, 9 नी 7 16, हातचाला 1, 8 नी 4 12, हातचाला 1 म्हणजे आले 5. म्हणजे या दोघांचा गुणाकार आला 24 आणि या संख्येचा, आणि ह्या संख्येला आता आपल्याला 25 ने भागायचंय. बघा गुणाकार मोठे आहेत, पण तुम्ही व्यवस्थित जर गुणाकार केले तर चुकण्याची शक्यता खूप कमी असते. आता ह्यांचा भागाकार आपण करणार. तर याला भागाकार करताना इथेच मी दाखवते तुम्हाला करून. 25 25 दुणे 50, राहिले 2, तर वरून घेतला 6, 25 एके 25, राहिला 1. आता वरून काय घेणार आपण, 6 घेतलं 6. तर 16 ही 25 पेक्षा लहान आहे, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लागणार. मग नंतर वरून घेतले आपण 8, तर 25 चक 150चा भाग लागतो. काही पाढे आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. मग आपण हे गणित पटापट सोडवू शकतो. 6 वजा 5 1, 18 आले. आता त्याच्या पुढची संख्या आहे 4. आता कितीचा भाग लागेल, 25 7 75 असे. 9 नी 5 14, 9 राहिले, नंतर येणार 98. मला आता आता कितीचा भाग लागेल, 25 त्रिक 75, 25 चोक 100 म्हणजे 3चा लागणार. 25 त्रिक 75, किती राहिलं, 5 आणि 3 8, राहिले 2 म्हणजे 23 राहिले. आणि याला आपण आता कितीचा भाग लावणार, भाग याला जात नाहीये म्हणजे अपूर्णांक चिन्ह येणार, इथे येणार 0. 25 10 250, 25 9 225, किती उरले 5. 230 वजा 225 5, मग 0 आला आणि 25 दुणे 50. बघा पूर्ण भाग गेलेला आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित ते करता आलं पाहिजे. तर किती आलं, ए बरोबर 2,10,673.92. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील. 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने घेतलेले आहेत. तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील, तर एवढे रुपये द्यावे लागणार. म्हणून आपल्याला आता उत्तर त्या स्वरूपात लिहायचंय. म्हणून 3 वर्षांनी कर्ज फेडताना ही रक्कम आपण आता लिहिणार. किती आहे, 2,10,673.92 रुपये द्यावे लागतील. समजलं, थोडंसं गणित गुणाकार भागाकार या स्वरूपात थोडंसं कठीण होतं, पण पूर्ण भाग जाणारं होतं. आता पुढचं बघा, दर साल दर शेकडा 18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षांची रास 13,924 रुपये झाली तर मुद्दल किती होती. तर या इथे आपल्याला दर दिलेला आहे, दर साल दर शेकडा दर 18 दिलेला आहे. एका मुद्दलाची म्हटले म्हणजे आपल्याला मुद्दल माहित नाहीये, ती काढायची आहे. जो हे आहे मुदत आहे ती 2 वर्षे आहे आणि रास दिलेली आहे 13,924 रुपये ही रास दिली आहे. तर आपल्याला मुद्दल काढायची. तर आपण सूत्र वापरणार, ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा n वा घात. आता इथे बघा पी किती दिलेलं आहे, नाही दिलेलं आहे, आपल्याला ए दिलेलं आहे. तर आपण ए लिहिणार, 13,924 बरोबर पी गुणिले
1 अधिक 18 भागिले 100 त्याचा n वा घात म्हणजे 2. आता इथे 18 भागिले 100 आहे, तर याला आपण सोपं रूप देऊया. बे 9 18, बे 5 10, बे 0 0. 13,924 बरोबर पी गुणिले, ते बघा आता 50 ने ते गुणलं तर 50 येणार, अधिक 9 म्हणजे 59 भागिले 50 त्याचा वर्ग. आता इथे आपण लिहूया 13,924 बरोबर इथे काय होणार, 2 वेळा ही संख्या आपण गुणणार, 59 भागिले 50 गुणिले 59 भागिले 50. आता आपल्याला पी ची किंमत काढायची आहे. मग पी बरोबर जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या दुसऱ्या बाजूला जाणार, म्हणजे 13,924 असेच राहणार आणि इथल्या संख्या दुसरीकडे जाणार, म्हणजे छेदाची संख्या अंशाला जाणार आणि अंशाची संख्या छेदाला जाणार. आता इथे बघा, या 59 ने आपल्याला भागायचंय. तर भागताना काय करायचं, जसं मी आता मगाशी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला भागाकार करायचंय. तर भागाकार मी तुम्हाला करून दाखवते. बघा 13,000 ही बरोबर पहिला आपण या 59 ने याला भागूया. 59 ने भागलं तर काय येईल, 59 एके 59, 59. आता आपल्याला जे पाढे तर पाठ नाहीयेत, पण आपल्याला हे सोडवण्याची पद्धत म्हणजे सोप्या पद्धतीने आपण कसं करू शकतो, तर इथे बघा ही जी दशक स्थानची जी संख्या आहे त्याला गुणून बघायचं, म्हणजे 5 दुणे 10, 5 त्रिक 15 येते. म्हणजे 3 न तर भाग लागणार नाही, कारण इथे किती संख्या आहे, 13 आहे पहिले 2 अंक. तर मग इथे 2 ने भाग जाऊ शकतो. मग आपण गुणून बघायचं, 59 गुणिले 2 म्हणजे 9 दुणे 18, 5 दुणे 10 आणि 1 11, म्हणजे 118 येते. म्हणजे इथे पहिला भाग लागणार तो 59 दुणे, म्हणजे 139 मधून 118 गेले, किती राहिले, 9 वजा 8 1, 3 वजा 1 2, म्हणजे 21 राहिले. त्याच्या पुढची संख्या किती आहे, 2. आता 212 आहे इथे, 212 आहे. तर 5 त्रिक 15, 5 चूक 20, 4 ने भाग लागण्याची शक्यता खूप कमी आहे. तर 3चा भाग लागू शकतो. 3चा काय लागेल, 9 त्रिक 27 राहिले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, म्हणजे किती राहिले, 7 ने 5 12, आजचा आला 1, 8 आणि 3 11, आजचा आला 1, म्हणजे 35 राहिले. म्हणजे इथे आपल्याला कितीचा भाग जाऊ शकतो, तर 3चा भाग जाऊ शकतो. आणि 35 आणि पुढची संख्या इथे आहे 4. तर 9च्या पाड्यामध्ये 4 येणार आहे, तो कुठला आहे, 9 5 45, 9 सक 54. तर बघूया 59 सक जर केलं तर काय येतं, 9 सक 54 राहिले 5, 6 पंचे 30 आणि 5 35. बघा पूर्ण भाग जातोय, म्हणजे इथे आले 236. हा पहिला भाग गेला, म्हणजे काय आलं, 236 गुणिले 50 गुणिले 50 भागिले 59. आता बघा पुन्हा खाली छेदाला 59 आहे. इथे वर तर 50 आणि 50 दोन्ही धन संख्या आहे, धन समसंख्या आहे, तर त्यांना तर भाग जाणार नाही. आता मग दुसऱ्या या 49 ने भाग जातो का बघूया आपण, कितीला, 236 ला. तर 236, तर 9 चोक 36. तर बघूया 9 59 गुणिले 4, 9 चोक 36 राहिले 3, 5 चोक 20 आणि 3 23. बघा पूर्ण भाग जातोय, म्हणजे 59 एके 59 आणि चोक 236. आता इथे गुणाकार काय येणार, 4 गुणिले 50 गुणिले 50, 5 5 25 आणि 2 शून्य देऊन टाकायची, त्याचा वर्ग झाला. आता यांचा गुणाकार पी बरोबर 25 चोक 100 आणि हे वरचे 2 शून्य, किती आलं, 10,000. तर 10,000 ही काय आली, पी आली, म्हणजे मुद्दल आली. गुणाकार इथे भागाकार आपल्याला थोडेसे कठीण वाटले, पण ते पूर्ण भाग जाणारे होते, कळलं. म्हणून मुद्दल किती होती त्यांनी विचारलंय, तर रास जेवढी झालीये त्या 2 वर्षांची, त्या जेव्हा रक्कम आपण तिथे चक्रवाढ व्याजाने ठेवली आहे, तर त्याची मुद्दल काय होती, म्हणून मुद्दल 10,000 रुपये होती. अशा पद्धतीने आपण मुद्दल काढलेली. आता पुढचं गणित बघा, शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते
आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असेल तर लोकसंख्या वाढीचा दर काढा. आता बघा इथे काय काय दिलेलं आहे. शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते, म्हणजे आपल्याला दर माहित नाहीये, ते दर काढायचे. आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या, तर आजची लोकसंख्या आहे 16,000 आणि 2 वर्षानंतर ती वाढलेली लोकसंख्या आहे ती आहे 17,640 आणि 2 वर्ष हे काय आहे मुदत आहे. तर आपल्याला काय सांगितलंय लोकसंख्या वाढीचा दर काढायला सांगितलं. तर आपल्याला ए माहितीये, पी माहितीये, म्हणून आपण सूत्र वापरलं ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा n घात. आता इथे पी बघा किती आहे 16,000, 1 अधिक आर आपल्याला काढायचं आहे. ए आपल्याला माहिती आहे 17,640 आणि n आहे 2. तर आपण काय करणार पहिलं, तर इथे बघा इथे हे 17,640 आहे आणि हे 16,000 इथे गुणिले ते इथे या साईडला आल्यावर काय होणार, डाव्या बाजूला आल्यावर छेदाला जाणार आणि हे 1 अधिक आर भागिले 100 आणि इथे कंसात त्याचा वर्ग. आता इथे बघा, इथे जर आपल्याला ह्याचं सोपं रूप देता येत असेल तर त्याला सोपं रूप द्यायचं. अगदी छोट्या संख्येपासून सुरुवात करायची. म्हणजे पहिला हा 0 गेला, त्यानंतर ह्या दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे 2 ने ह्याला भाग जाणार. बे आठी 16, हातचाला 1, बे आठी 16 आणि बे दोन्ही 4. तुम्हाला डायरेक्ट असा भाग लावायला जमत नसेल तर तुम्ही रफ मध्ये करून भाग देऊ शकता. बे आठी 16, 0. पुन्हा समसंख्या आली, पुन्हा याला भाग जाणार. बे चोक 8, बे चोक 8, बे एके बे आणि इथे बे चोक 8, 0 0. आता इथे ही विषम आहे, ही सम आहे. आता याला भाग जाणार नाही. मग आपण आता हे कसं लिहिणार, 441 भागिले 400 बरोबर इथे आपण काय करूया, छेद समान करून घेऊया. 100 एके 100 अधिक आर गुणिले 1 आर भागिले 100 त्याचा दुसरा घात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 441 हा कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. तर कोणाचा वर्ग आहे? जर आपल्याला वर्गमूळ काढायची सोपी पद्धत जर हवी असेल, 3 संख्या किंवा 4 संख्यांचं वर्गमूळ जर काढायचं असेल, 3 अंकी किंवा 4 अंकी संख्यांचं, तर ते वर्गमूळ कसं सोप्या पद्धतीने काढता येईल याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. हा 441 हा 21 चा वर्ग आहे आणि 400 हा 20 चा वर्ग आहे. हे वर्ग आहेत आणि इथे येणार 100 अधिक आर भागिले 100 त्याचा वर्ग. तर दोन्ही बाजूला वर्ग आहे. तर आपण काय करूया, दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढूया. वर्गमूळ काढल्यावर काय येईल, 21 भागिले 20 आणि इथे येणार 100 अधिक आर भागिले 100. आता इथे आपण काय केलं ते आपल्याला लिहायला लागणार. दोनही बाजूंची वर्गमुळे काढून, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यामुळे आपण हे अशा पद्धतीने लिहू शकलोय. आता आपण काय करणार, हे सोडवणार. सोडवणार म्हणजे काय करणार, यामधला जी आर आहे त्याची किंमत काढणार. त्या आर ची किंमत काढण्यासाठी आपण काय करायचं, तिरकस गुणाकार करू शकतो. बघा हा तिरकस गुणाकार आणि हा. मग आपण काय करणार, 20 गुणिले 100 अधिक आर आणि या इथे 21 गुणिले 100. इथे बघा आतमध्ये गुणल्यावर काय येईल, गुणण्यापेक्षा ही 20 जर आपण या बाजूला नेली तर त्याला छेदाला जाऊन त्याला सोपं रूप देता येईल. म्हणून आपण काय करूया, हे 20 इथे गुणिले तिथे आल्यावर ना छेदाला जाणार. बघा 0 0 गेला, बे पंचे 10. आता बघा इथे काय राहिलं, 100 अधिक आर बरोबर 21 गुणिले 5. 21 गुणिले 5 काय येतं, 5 एके 5, 5 दुणे 10, 105. म्हणून आर बरोबर हे 100 जे आहेत डावीकडे ते उजवीकडे जातील, 105 वजा होणार 100. म्हणजे आर किती आलं, 105 वजा 100 5. तर तो लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला मिळाला. लोकसंख्या वाढीचा दर काय आहे, 5. म्हणून लोकसंख्या वाढीचा दर 5 आहे. आता हा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे तो दर साल दर शेकडा, इथे आपण
दर साल दर शेकडा असं लिहू शकतो. कळलं? अशा पद्धतीने आपण लोकसंख्या वाढीचा दर काढला. म्हणजे आपल्याला रास, मुदत माहीत असेल तर आपण त्याच्यावरून हे आहे दर आहे तो आपण काढू शकतो. तर पुढचं बघा, 700 रुपयांची दर साल दर शेकडा 10 दराने किती वर्षात 847 रुपये रास होईल. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, 700 रुपयांची म्हटले म्हणजे 700 ही मुद्दल आहे. जो दर साल दर शेकडा दर आहे तो आहे 10. नंतर मुदत आपल्याला माहित नाही किती वर्षात होईल म्हटलेलं आहे त्यांनी, आणि ती किती वर्षाने होणारी जी रक्कम आहे ती आहे 847 रुपये. तर आपल्याला हे काढण्यासाठी आपण काय सूत्र वापरणार, ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा एन भागात. आता इथे बघा रास दिलेली आहे 847 बरोबर पी दिलेला आहे 700, 1 अधिक आर दिलेला आहे 10 भागिले 100, पण आपल्याला एन माहित नाहीये तेच काढायचंय. तर आपण इथे पहिले सोपं रूप देऊया. आता हे बघा, हे 800 इथे गुणिले ते या बाजूला गेल्यावर काय होणार, छेदाला जाणार. आणि इथे इथे काय होणार बघा, तिरकस गुणाकार केल्यावर 10 एके 10 अधिक 1 म्हणजे 11. 11 भागिले 10 त्याचा एन घात. आता बघा हे 847 आहेत आणि याच्या छेदाला किती आहेत, 700. तर इथे इथे 7 आहे, 7 आहे तर इथे आपल्याला 7 ने भाग जातो का आपण बघूया. 7 एके 7, 7 दुणे 14, 7 एके 7 भाग जातोय म्हणजे आपण इथे भाग लावून घेऊया. 7 एके 7 0 0 आणि इथे 7 एके 7 हातचाला 1, 7 दुणे 14 आणि 7 एके 7 म्हणजे काय आलं, 121 भागिले 100 आणि इथे आलं 11 भागिले 10 त्याचा एन घात. आता हा घात आहे तर इथे हा 121 काय आहे, 11चा वर्ग आहे आणि 100 हा 10चा वर्ग आहे. म्हणजे हे दोन पूर्ण वर्ग संख्या आहेत या, आणि इथे 11चे 10 त्याचा एन घात. इथे जर तुम्ही बघितलात तर हे घात आहेत आणि हे पाया आहेत, तर पाया समान आहे आणि इथे घात म्हणजे जेव्हा पाया समान असतो तेव्हा त्यांचे घात पण काय असतात, घातांकित संख्येचे जे नियम आहेत त्याच्यामधला हा नियम आहे. इथे पाया समान असल्यामुळे एन बरोबर 2. 11/10 पाया समान म्हणून एन आलं 2. आणि हेच आपल्याला त्यांनी विचारलेलं की किती वर्षात त्रास एवढी होईल. तर 2 वर्षात रास 847 रुपये होईल. हे आपल्याला त्याच्यावरून काढता आलं. समजलं? आता शेवटचं जे गणित आहे ते आपण पाहूया. दर साल दर शेकडा 8 दराने होणारे 20,000 रुपयांवरील 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. आता इथे काय दिलेलं आहे, दर दिलेला आहे 8, 20,000 रुपये हे काय आहे, मुद्दल आहे आणि 2 वर्षांचे म्हणजे मुदत दिलेली आहे 2 वर्ष. या इथे आपल्याला सरळ व्याज पण काढायचंय आणि चक्रवाढ व्याज पण काढायचंय, कारण त्यांच्यामधला आपल्याला फरक काढायचा आहे. आता इथे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, तर सरळ व्याज I बरोबर PNR भागिले 100. तर P आपल्याला माहिती आहे किती आहे, 20,000, N माहिती आहे, R माहिती आहे आणि ह्या सगळ्यांचा गुणाकारला सोपं रूप देऊन आपल्याला त्याची किंमत काढायची. बघा 8 दुणे 16, 16 दुणे 32 आणि हे वरचे 2 शून्य म्हणजे आपल्याला सरळ व्याज मिळालं 3,200. हे आपल्याला सरळ व्याज मिळाले. सरळ व्याज बरोबर 3,200 रुपये. आता आपल्याला काय काढायचंय, चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज काढताना पहिलं आपल्याला काय काढावं लागतं, रास काढावे लागते. तर आपण चक्रवाढ व्याज काढतोय. तर यासाठी आपल्याला पहिलं काय करायला लागणार, रास काढावे लागणार. रासचं सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 त्याचा एनवा घात. तर पी आहे 20,000, 1 अधिक आर आहे 8 भागिले 100 आणि एन आहे 2. बघा 20,000, आता 8 भागिले 100 आहे तर आपण त्याला भाग लावला तरी चालेल. बघूया 4 दुणे 8
4 दोन्ही 8, 4 पंचा 20. तर इथे काय आलं बघा, 25 एके 25 अधिक 2 27. 27 भागिले 25 त्याचा वर्ग म्हणजे काय येणार, 20,000 गुणिले 27 भागिले 25 गुणिले 27 भागिले 25. आता इथे बघा, ही 25 संख्या आहे आणि इथे शून्य आहेत सगळे, त्यामुळे इथे भाग जाणार. तर डायरेक्ट तुम्ही 25 ने लावू शकता किंवा एका वेळेला 5 ने पण लावू शकता. आता 25 एके 25, 25 8 200. बघा 200 आणि पुढचे 2 शून्य. पुन्हा 25 ने भाग जाईल. 25 एके 25, 25 त्रिक 75, उरले 5 आणि 25 दुणे 50. म्हणजे इथे काय संख्या आली, 32 गुणिले 27 गुणिले 27. आता बघा पुन्हा या 2 अंकी संख्यांचा वर्ग आलेला आहे इथे. 27 गुणिले 27. तर 27 गुणिले 27 कसं करतात वर्ग, प्रथम एकक स्थानचा अंकचा वर्ग, 7 7 49, हातचे आले 4. या 2 संख्यांचा गुणाकार त्याची दुप्पट, 7 दुणे 14, 14 दुणे 28, 28 अधिक 4, 28 अधिक 4 किती येतं, 32. राहिले 3 आणि मग या संख्येचा वर्ग, 2 चा वर्ग 4 अधिक 3 7, किती आलं 729. म्हणजे आपण सहज गुणाकार न करता, मांडणी न करता आपण त्यांचा वर्ग काढू शकतो. आता आपल्याला काय करायचं, गुणाकार आता आपल्याला करावा लागणार. 32 गुणिले 729. 729 गुणिले 32. बघा 9 दुणे 18, हातचाला 1, 2 दुणे 4 ने 1 5, 7 दुणे 14 अधिक 0, 9 त्रिक 27, राहिले 2, 3 दुणे 6 आणि 2 8, 7 त्रिक 21, झाले 8, 7 आणि 5 12, हातचाला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13, चाला 1 3 आणि 2 म्हणजे 23,328. 23,328 रुपये ही आपली आली रास. पण आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, आय बरोबर ए वजा पी. ए आलेला आहे 23,328 आणि पी आहे 20,000. म्हणजे किती येणार, 3,328. तर हे आलं काय आपल्याला, चक्रवाढ व्याज आलं. चक्रवाढ व्याज बरोबर 3,328. आता यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणून फरक बरोबर चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज. चक्रवाढ व्याज किती आहे, 3,328 आणि सरळ व्याज आहे 3,200. त्यांच्यामधला फरक किती येणार, तर 128. म्हणजे हा आपल्याला फरक आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जो प्रश्न विचारला होता की चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातला फरक, तो आपण आता काढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण जो सराव संच होता तो सोडवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर गणितातल्या ट्रिक्स आणि टिप्स हव्या असतील तर या माझ्या इझी मॅथ्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.